हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. कसे आहात? मस्त राहा, स्वस्त राहा. फ्रेंड्स, आपलं मन, आपलं माइंड आपल्या कंट्रोलमध्ये असतं का? आपण आपलं माइंड आपल्या कंट्रोलमध्ये ठेवतो का? खूप महत्त्वाचं आहे हे. आपलं माइंड आपल्याच कंट्रोलमध्ये हवं. आपलं मन, आपलं चित्त आपल्याच कंट्रोलमध्ये हवं. लोकांच्या कंट्रोलमध्ये देऊ नका. आपलं माइंड आपल्यालाच कंट्रोल करता आलं पाहिजे. आपण कधी कधी भावनिकरित्या एवढं आपण इमोशनल असतो, आपण एवढा इमोशनल होत असतो कोणत्या कोणत्या गोष्टींमध्ये की समोरची लोक आपल्या मनाचा, आपल्या माइंडचा गैरफायदा घेतात आणि आपलं माइंड त्यांच्या कंट्रोलमध्ये करण्याचा प्रयत्न करत असतात. खूप गंभीर गोष्ट आहे ही. त्यामुळे कायम ना हे लक्षात ठेवायचं, आपल्याला आपलं माइंड ना आपल्याच कंट्रोलमध्ये हवं आहे. आपलं मन, आपलं डोकं समोरच्याच्या हवाली करू नका. तुमचे निर्णय आहेत, तुम्ही स्वतः घ्या. आपल्याला एवढं कॅपेबल व्हायचं आहे की आपल्याला आपले स्वतःचे निर्णय आपल्याला स्वतः घेता आले पाहिजेत. लोकांवर अवलंबून निर्णय घेताना तरी लोकांवर अवलंबून राहू नका. तुमचे आयुष्याचे निर्णय असू द्यात, पर्सनल, प्रोफेशनल, कोणतेही निर्णय असू द्यात. फ्रेंड्स, लक्षात घ्या, आपल्याला डोक्याने विचार करायचा. आपलं माइंड आपल्या कंट्रोलमध्ये ठेवून आपल्याला आपले निर्णय स्वतः घेता आले पाहिजेत. जर तुम्ही समोरच्यावरती तुमचं डोकं थोपवलं की तुमचं आयुष्य संपलं म्हणून समजा. उद्ध्वस्त झालात तुम्ही तेव्हा. आपला माइंड दुसऱ्यांच्या हवाली करू नका. कोणाला एवढा अधिकार देऊ नका. तुमच्या माइंडवर तो हक्क गाजवेल, तुमच्या मनावर हक्क गाजवेल. कोणालाही एवढा अधिकार देऊ नका. तुमच्या माइंडवर, तुमच्या मनावर फक्त तुमचा स्वतःचा अधिकार आहे. आपला स्वतःचा अधिकार असतो. नियंत्रण ठेवायचे आपल्याला. लक्षात घ्या फ्रेंड्स, ही खूप कठोर आणि खूप महत्त्वाची गोष्ट आहे ही. आपल्या मनाचा, आपला माइंडचा ताबा कोणालाही देऊ नका. कोणीही घेता कामा नये. बघा फ्रेंड्स, सगळ्यांमध्ये थोडं तरी सिक्स सेन्स ॲक्टिव्ह असतं. आपल्याला कळत असतं कोण चुकीचं आहे, कोण बरोबर आहे, कोण कसं बोलतंय, काय बोलतंय. सगळ्या गोष्टी आपल्याला थोड्या प्रमाणात कळत असतात. वेळीच आपल्याला सावध व्हायचं आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. तुमच्या मनावरती, तुमच्या डोक्यावरती कोणाचाही अधिकार नाही. स्वतःच्या माइंडवर आपला स्वतःचा अधिकार आहे फक्त. कोणाच्या एवढा आहारी जाऊ नका की तुमचा माइंड तो कंट्रोल करेल, समोरची व्यक्ती कंट्रोल करेल. नाही करायचं आहे आपल्याला, असं करून द्यायचं नाही आहे. त्यामुळे आपल्याला स्ट्रॉंग व्हायचं आहे. भावनेच्या आहारी जाऊन कोणताही निर्णय घेऊ नका फ्रेंड्स. आपण काय करत आहोत, काय बोलत आहोत, काय काम करत आहोत याकडे एकदम डोळे उघडे ठेवून आपल्याला विश्वास ठेवायचा आहे. कामं करायची आहेत. लक्षात घ्या फ्रेंड्स, डोळे उघडे ठेवून आपल्याला सगळी कामं करायची आहेत. आंधळा विश्वास ठेवून नाही. नाहीतर आपल्याला स्वतःलाच आपण उद्ध्वस्त करून टाकू. आपलं माइंड जर समोरच्याने ताबा घेतला आपल्या माइंडवर, तर आपण पूर्णपणे उद्ध्वस्त होऊ. कोणालाच अधिकार देऊ नका तेवढा की तो तुम्हाला कंट्रोल करू शकेल. आपल्याला स्वतःलाच आपण कंट्रोल करायचं आहे. समोरच्याने आपल्याला कंट्रोल करता कामा नये.
समोरचा आपल्याला कंट्रोल करता कामा नये. ही गोष्ट कायम लक्षात ठेवायची आपल्याला. एवढं वाहत जाऊ नका. कितीही जवळची व्यक्ती असू द्यात, समोरची व्यक्ती कितीही जवळची व्यक्ती असू द्यात, समोरच्याला एवढा अधिकार देऊ नका की तो तुमचं माइंड कंट्रोल करेल, तुमच्या माइंडचा ताबा घेईल. नियंत्रण ठेवायचं आपल्याला स्वतःवरती, आपल्या माइंडवरती. काय विचार करतोय हे सगळं विचारपूर्वक करायचं आहे. कोणत्याही गोष्टीची घाई करायची नाही. आपल्याला विचार घेताना योग्यरित्या निर्णय घ्यायचा आहे. शांत आपण विचार करून निर्णय घ्यायचे आहेत. लक्षात ठेवा फ्रेंड्स, माइंड जर आपण दुसऱ्यांच्या ताब्यात दिलं तर आपण पूर्णपणे उद्ध्वस्त होणार. आपण बोलतो ना, वशीकरणच घ्या. वशीकरण काय असतं वशीकरणमध्ये फ्रेंड्स? वशीकरणमध्ये तेच असतं, एखादी व्यक्ती आपल्या माइंडवर कंट्रोल करत असते. खूप चुकीचं आहे ते. वशीकरण करणं खूप चुकीचं आहे. खूप वाईट गोष्ट आहे ती. अशा अंधश्रद्धांना आपल्याला बळी पडायचं नाही आहे. लक्षात घ्या फ्रेंड्स, आपलं माइंड आपल्यालाच कंट्रोल करता आलं पाहिजे. आपला निर्णय आपल्याला स्वतःला घ्यायचे आहेत. कायम लक्षात ठेवा फ्रेंड्स. भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.